महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी अनपेक्षित युती आणि आघाड्या करत अनेकांनी सत्ता स्थापन केली. मालेगावात देखील इस्लाम पक्षाने समाजवादी आणि काँग्रेस पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. पण चित्रविचित्र आघाड्या करत सत्ता मिळवण्याचे शिवसेना शिंदे गटाचे प्रयत्न अपुरे पडले आहेत. दादा भुसे यांनी यासाठी भाजप आणि एमआयएमला सोबत घेत नवीन समीकरणं बनवण्याचा घाट घातला होता. पण ऐनवेळी भाजपा आणि एमआयएम यांनी शिंदे गटाचा गेम केल्याने शिवसेनेला पराभव पाहावा लागला. पण आता इस्लाम पक्षाच्या महापौरांनी सत्ता हातात येताच एक निर्णय घेत हिंदुत्ववादी कार्ड खेळणाऱ्या शिंदे गटाची कोंडी केली आहे. नेमकं काय घडलंय? असा कोणता निर्णय त्यांनी घेतलाय? कोण आहेत त्या महापौर? याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. नमस्कार, मी अनिल जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. महानगरपालिकांच्या निवडणुका संपून निकाल लागले व आता सर्व ठिकाणी महापौर बसवण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रशासक राज्य संपले व लोकप्रतिनिधींचे राज्य आले. मालेगाव महापालिकेत नुकतीच महापौर आणि उपमहापौर लढत झाली. यावेळी नसरीन बानो खालिद शेख यांनी शिवसेनेच्या लता घोडके यांचा 43 विरुद्ध 18 मतांनी पराभव केला, तर उपमहापौर लढतीत शाने हिंद निहाल अहमद यांनी शिवसेनेचे निलेश काकडे यांचा 43 विरुद्ध 18 मतांनी पराभव केलाय. शिवसेनेचा गेम करत निवडणुकीत भाजप व एमआयएमने तटस्थ भूमिका बजावल्याने सेक्युलर फ्रंटचा विजय सुकर झाला. सभागृहात इस्लाम पक्ष, शिवसेना, एमआयएम, भाजपा, काँग्रेस, समाजवादी पार्टी आदी पक्षांचे सर्व 84 सदस्य उपस्थित होते. मतदान प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांच्या नावाची घोषणा करत सभागृहातील सदस्यांना हात उंचावून मतदान करण्याच्या सूचना केल्या. शिवसेनेच्या 18 सदस्यांनी हात वर करून मतदान केले. एमआयएमचे 21 व भाजपचे 2 सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे शिवसेनेच्या घोडके यांना 18 मते मिळाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केले आणि नसरीन बानो यांच्या नावाची घोषणा केली. इस्लाम पक्षाचे 35, समाजवादी पार्टीचे 5 व काँग्रेसचे 3 अशा एकूण 43 सदस्यांनी हात वर करून मतदान केले. जिल्हाधिकाऱ्यांनी नसरीन बानो खालिद शेख 25 मतांनी महापौरपदी विजयी झाल्याचे घोषित केले. विशेष म्हणजे नसरीन बानो यांनी महापौर होताच महत्त्वाचे 2 निर्णय घेत शिवसेना शिंदे गटाची कोंडी केली आहे. त्यांनी काय निर्णय घेतलेत ते पाहूयात. तर इस्लाम पक्षाच्या महापौर नसरीन बानो यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या बनावट दाखले प्रकरणाला थेट आव्हान देण्याचा इशारा केला. सायने परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाली. मालेगाववर लादण्यात आलेल्या बनावट जन्मदाखला घोटाळे प्रकरणी, एसआयटी चौकशी प्रकरणी कायदेशीर लढाई लढू तसेच हिंदू, मुस्लिम व सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे प्रयत्न करेल, अशी ग्वाही महापौर शेख यांनी दिली आहे. त्यामुळे इस्लाम पक्षाने पहिला निर्णय घेत बाजी मारली आहे. मालेगाव मुस्लिम बहुल असल्यामुळे भाजप मालेगावात जास्त लक्ष देत नाही, पण बांगलादेशी रोहिंगे मालेगावात आश्रय घेतात असा आरोप करत असतात. तर दादा भुसे यांनी हिंदू बहुल भागामध्ये शिंदे गटाचे उमेदवार उभे करत तब्बल 18 नगरसेवक निवडून आणले. मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटने सर्वाधिक 40 जागा मिळवल्या होत्या. बहुमतासाठी त्यांना अवघ्या 3 जागा कमी पडल्या होत्या. काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनी हात दिल्याने त्यांनी मॅजिक फिगर गाठली होती. तर महापौर व उपमहापौर निवडीच्या 2 दिवस अगोदर एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्याने नवा ट्विस्ट आल्याने संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. सुरुवातीपासून इस्लामची सत्ता येऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न झाले, पण ते अपयशी ठरले. खरं तर मालेगावात शिवसेनेला उपमहापौर पद सहज मिळवता आले असते जर इस्लामचा महापौर व शिवसेनेचा महापौर असे गणित जुळले असते. मात्र मंत्री दादा भुसे यांनी केवळ 18 नगरसेवकांच्या जोरावरती महापौर पदाची स्वप्ने बघितली. मात्र त्यांच्या याच हट्टापायी सहज मिळू शकत असलेलं उपमहापौर पदही शिवसेनेच्या हातातून निसटले. साहजिकच इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5 अशा 40 जागांवर सेक्युलर फ्रंटने असल्याने त्यांचा महापौर होणार हे स्पष्ट होते. पण अति आत्मविश्वास बाळगल्याने शिंदे गटाच्या हाती काहीच लागलेलं नाही. शिंदे गट हा कायम मालेगावात हिंदू कार्ड खेळत असलेला आहे. त्यात त्यांना यश देखील मिळाले आहे. पण इस्लाम पक्षाच्या महापौर नसरीन बानो यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची घोषणा करत शिंदे गटाने तयार केलेल्या दाव्याची हवाच काढून टाकली आहे. मालेगावात अनेक सुविधांची कमतरता आहे, पण इथे नेहमीच हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण केले जाते. पण आता नवीन महापौरांनी यात लक्ष देण्याचे आश्वासन दिल्यामुळे या समस्या मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. नवीन महापौर आणि उपमहापौर यांना मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.